आता हा भाट्याचा समुद्रकिनारा आहे. भाटे रत्नागिरी शहरामध्येच आहे, साधारण 1 किलोमीटर आतमध्ये. बघा आता संध्याकाळची किती गर्दी आहे. पूर्वी आम्ही जेव्हा लहानपणी यायचो इथे समुद्रकिनाऱ्यावर, तेव्हा इथे असं काही नव्हतं. म्हणजे अगदी शांत समुद्रकिनारा होता. खूप कमी वस्ती असायची. पण आता शहरात दळणवळण झालं आहे, आधुनिकीकरण झालं आहे. त्यामुळे आता इथे छान अशी गर्दी होते. फूड स्टॉलसुद्धा आहेत, पाणीपुरी भेळपुरीचे वगैरे. त्यामुळे स्थानिक लोकांना लघुउद्योगाद्वारे एक व्यापार पण आहे. मुलांना खेळण्यासाठी सुबक अशी जागा आहे. थोडक्यात ते अपडेट्स व्हायला चालू झालेलं आहे भाट्या समुद्रकिनारा. त्यामुळे इथे गर्दी अशीही वाढत असणार आणि वाढतच आहे. छान वाटतं समुद्रकिनाऱ्यावरती. एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या. रत्नागिरी शहरामध्ये तुम्ही आले तर नक्कीच भाट्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती संध्याकाळी 4:30-5च्या सुमारास या. संध्याकाळी 6-6:30पर्यंत वेळ घालवा. छान वाटतं. आता हा भाट्याचा समुद्रकिनारा आहे. भाटे रत्नागिरी शहरामध्येच आहे, साधारण 1 किलोमीटर आतमध्ये. बघा आता संध्याकाळची किती गर्दी आहे. पूर्वी आम्ही जेव्हा लहानपणी यायचो इथे समुद्रकिनाऱ्यावर, तेव्हा इथे असं काही नव्हतं. म्हणजे अगदी शांत समुद्रकिनारा होता. खूप कमी वस्ती असायची. पण आता शहरात दळणवळण झालं आहे, आधुनिकीकरण झालं आहे. त्यामुळे आता इथे छान अशी गर्दी होते. फूड स्टॉलसुद्धा आहेत, पाणीपुरी भेळपुरीचे वगैरे. त्यामुळे स्थानिक लोकांना लघुउद्योगाद्वारे एक व्यापार पण आहे. मुलांना खेळण्यासाठी सुबक अशी जागा आहे. थोडक्यात ते अपडेट्स व्हायला चालू झालेलं आहे भाट्या समुद्रकिनारा. त्यामुळे इथे गर्दी अशीही वाढत असणार आणि वाढतच आहे. छान वाटतं समुद्रकिनाऱ्यावरती. एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या. रत्नागिरी शहरामध्ये तुम्ही आले तर नक्कीच भाट्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती संध्याकाळी 4:30-5च्या सुमारास या. संध्याकाळी 6-6:30पर्यंत वेळ घालवा. छान वाटतं.